तर नमस्कार मित्रांनो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळेजण आपण घरी आहात आणि तुमच्यासाठी म्हणजे माझ्या सर्व मित्रांसाठी COEPच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हा लॉकडाऊन डायरीजचा शो, ज्याचं नाव आहे इंटरनल्स. आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मनाच्या जवळ, आमच्या सगळ्यांच्या मनाच्या जवळ जो आम्हाला भासतो तो असा गेस्ट आम्ही या ठिकाणी बोलवलेला आहे. आमचा पहिला गेस्ट आहे उत्कर्ष भानू अंदुरकर, ज्याला आम्ही प्रेमाने उत्कर्ष अथवा भानू असं देखील म्हणतो. तर उत्कर्ष, तुझा आमच्या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. मला तुम्ही या शो मध्ये बोलवलं आणि सगळ्यांना आता बोर होत असेल क्वारंटाईन मध्ये बसल्या बसल्या, तर त्यांना थोडासा विरंगुळाही मिळेल आणि आनंदही मिळेल. तर पहिला प्रश्न म्हणजे तुला या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही समजावून सांगून देतो. पहिला प्रश्न विचारण्याच्या अगोदर, यात आपली आता परीक्षा होईल की नाही हे आपल्याला माहित नाही, म्हणून तुला मध्यंतरी आम्ही 3 ते 4 असे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारू, जेणेकरून आम्ही तुझी परीक्षाच घेऊ एक प्रकारे, असं तू समज. आणि मध्ये आपण एक रॅपिड फायरचा गेम देखील खेळणार आहोत. त्यात T1, T2 आणि ESE असे 3 राऊंड्स होतील. एकूण 15 प्रश्न आणि 15 प्रश्नांची तू 5 सेकंदांच्या आत उत्तरं द्यायची आहेत. जरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर 5 सेकंदांवर गेलं तर त्याचा स्कोर आम्ही 0 धरणार आहोत. सगळ्यांसाठी या कठीण लॉकडाऊन मध्ये तू तुझा दिवस कसा घालवतो? म्हणजे तू कोणते कोर्सेस, बुक्स किंवा मूवीज बघतो वगैरे वगैरे? तर हे जस्ट क्वारंटाईन सुरू होण्याच्या जस्ट आधी आम्ही घरी पोहोचल्या नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतलं 4 मित्रांनी मिळून. त्यामुळे आता दिवसभर काही एंटरटेनमेंटला काही प्रॉब्लेम येत नाही. नेटफ्लिक्सवर ज्या सिरीज राहिल्या आहेत, सिनेमे पाहायचे राहिले, त्यासाठी पुरेसा वेळ आहे, तेही पाहिलं जातं. त्यानंतर मी व्यायामही करतो. व्यायामाला मी माझ्या दैनंदिन जीवनाचा रुटीनचा भाग करून घेतलाय. त्यानंतर जेवण, नाश्ता यांच्या हे वेळेवर व्हायला लागले आता. आणि त्याचबरोबर मी जेवणात म्हणजे आरोग्याला हानिकारक पदार्थ आता टाळायला लागलोय. प्राणायामही करतो मी दिवसात. त्यानंतर कोर्सेरावर मी एक क्वांटम कॉम्प्युटिंग, इंट्रोडक्शन टू क्वांटम कॉम्प्युटिंग नावाचा कोर्स करते सध्या. तो त्या कोर्सबद्दल आपण नंतर बोलू. त्यानंतर अजून एक न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणून सायकोलॉजीशी रिलेटेड एक कोर्स आहे, तो पण मी युडेमीवर करत आहे. तुझ्या हॉस्टेल लाईफ बद्दल तुझ्या काही मेमरीज असतील ना? आता सध्या तुझे मित्र तुझ्या सोबत नाहीयेत, त्यांना तू किती मिस करतोय? तुझ्या प्रत्येका रूममेट बद्दल तुझे सध्या काही संवाद चालू आहेत का? त्याबद्दल थोडं सांग. आता जेव्हा हॉस्टेलला असायचो तेव्हा असं वाटायचं की कधी घरी यावं, पण आता घरी आल्यानंतर म्हणजे घरच्या जेवणाची आठवण यायची. ते मेसचं तेच जेवण खाऊन खाऊन रटाळ कंटाळवाणं वाटायचं. पण आता त्याच्या अगदी विपरीत उलट परिस्थिती झाली. घरातलं रोज खाऊन खाऊन आता कंटाळा यायला लागला आणि मेसच्या जेवणाची आठवण यायला लागली. त्यानंतर मित्रांची आठवण येते. नितीन बऱ्याचदा फोन करतो, आम्ही बोलतो, तो कॉन्फरन्स कॉल करतो, त्याच्यावर पण आमचं बोलणं चालू असतं. अजून त्या मेल कधी येईल, या परीक्षा कॅन्सल झाल्या या ज्वलंत प्रश्नावर खूप चर्चा होतात. त्यानंतर अजून मला म्हणजे एक हॉस्टेलची मेमरी म्हणजे इमॅजिकाला जाणं आमचं फिरायला. शिवम, मी, तुषार आणि सुनीत आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो फिरायला इमॅजिकाच्या वॉटर पार्कमध्ये. खूप मजा आली होती त्याची. आणि हॉस्टेलचं म्हणजे असं घरात असं आपण तेवढं मोकळंपणे वागू शकत नाही जेवढं हॉस्टेलमध्ये वागू शकतो. हा जो मुद्दा आहे ना, तो सगळ्यांच्या मनातला अतिशय महत्वाचा मुद्दा तू घेतलेला आहे. पण जरी मोकळं वागू शकत नसलास तरी आम्ही तुला मोकळं बोलण्याची संधी मात्र आमच्या रॅपिड फायर मधनं देऊ. तर तुझ्यासाठी आम्ही 15 प्रश्न फार मेहनतीने शोधलेले आहेत आणि त्यातला हा आपण पहिला राऊंड आता घेऊ, ज्याचं नाव आहे T1 राऊंड. तर उत्कर्ष, T1 मध्ये व्हॉट वर्ड कम्स फर्स्ट इन युअर माइंड आफ्टर हिअरिंग धिस? ठीक आहे. ठीक आहे. तर त्यात पहिलं आहे आपली मेस. पिठलं. दुसरं आहे यू ॲज अन IT इंजिनियर. गोंधळ.
तिसरे युअर लव्हिंग ब्रदर स्वानंद. आयनॉक्स बंड गार्डन. चौथं आहे जळगाव ते पुणे प्रवास. लाईफलाईन. तरी सध्या म्हणजे या वर्षात माझा प्रवास जळगाव ते पुणे म्हणजे उलटा पुणे ते जळगाव फार कमी झालेला आहे. म्हणजे फर्स्ट इयर मला मध्ये अपेक्षित होतं ओबड धोबड. दणके अपेक्षित होतं नाही मला. नाही दणके, ओबड धोबड, रस्ता, नाही, रस्त्यांबद्दल काहीतरी. संगीतम ट्रॅव्हल्स, जे की तू हा, त्याचा नाही, ब्रँड संगीतम अँबॅसेडर घोषित करणार आहे आता संगीतम काही ट्रॅव्हलचा दिवसात. त्यांनी म्हणजे करणार होते ते मला फर्स्ट इयरला माझ्या घरातल्या होणाऱ्या वाऱ्या पाहून. ओके, मुव्हिंग ऑन. इफ नॉट इंजिनियर देन आय वुड बी. एक व्यावसायिक, पण म्हणजे माझी एक असा बुक कॅफे असेल. एकदम असं काटोकाट उत्तर दिले तू 5 सेकंदाच्या अवधीत. प्रत्येक प्रश्नाचं तू ऑलमोस्ट 5 सेकंदाच्या आतच उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे T1च्या तुझ्या सेक्शन मध्ये तुला मिळत आहेत 5 गुण. मागच्या वर्षापासून तू जवळपास ईशा फाउंडेशनच्या सोबत होतास आणि तू त्यांना फॉलोही करत होतास आणि त्याच पद्धतीने तुझं प्रेडिक्शन देखील अचूक ठरतं. म्हणजे पुढे काय होईल याबद्दल तू एकदम अचूक प्रेडिक्ट करत असतो. जसं आपला लॉकडाऊन बसणारच आहे, एक्झाम कॅन्सल होणारच आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जरा सांग. म्हणजे तुझे योगा जो तू करतो आहे सद्गुरूंच्या सोबत तू मागच्या 1 वर्षात आलेला आहेस त्याबद्दल थोडं सांग. मी सद्गुरूंचा इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन हा कोर्स केला. तो 1 महिन्यासाठी फ्री करण्यात आला होता. त्यामुळे मी म्हटलं करून पाहू कसं वाटतंय. त्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे अध्यात्मावरचे, योगावरचे, प्राणायामावरचे हे भाषण होतेच, मेडिटेशन होते आणि त्यामुळे मी प्रभावित झालो ते पाहून वगैरे. त्यांचे युट्यूबवर छोटे छोटे क्लिप्स पण असतात. त्यामुळे त्यांचं तर्कशुद्ध मांडणी मला फार आवडली. त्यानंतर ईशा फाउंडेशनच्या मी इनर इंजिनिअरिंग कम्प्लिशन प्रोग्रामसाठी पण एनरोल केलं होतं. तो या 28 मार्चला होता मुंबईमध्ये, पण त्यांनी तो महिनाभर आधीच कॅन्सल केला कारण आपल्याला माहितीच आहे मुंबईतली परिस्थिती. त्यामुळे मी तो कोर्सही पूर्ण करू इच्छितो. आणि प्रेडिक्शनचं म्हणायचं झालं तर ह्या कोरोना विषयीच्या प्रेडिक्शनचा माझा काही क्रेडिट नाही. माझे वडीलच म्हणले होते ये पटकन म्हणून घरी, कारण ते त्या प्रेडिक्शन त्यांचं आहे. त्यामुळे की तुमच्या परीक्षा होणार नाहीत वगैरे. त्यांनी जगातली परिस्थिती पाहून किंवा काय. मुव्हिंग ऑन टू आवर नेक्स्ट सेक्शन. आपला पुढचा सेक्शन आहे T2चा. म्हणजे T1 तर तू दिलीस, मात्र T2च्या परीक्षेत तू किती गुण अवगत करतो हे देखील आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न तुझ्यासाठी, घर की हॉस्टेल मनाच्या सगळ्यात जवळ काय आहे? सध्या तरी हॉस्टेल. आय ब्लॉक की F ब्लॉक? F ब्लॉक. याचं कारण देखील थोडं सांग. F ब्लॉक मध्ये सुटे सुटे सेपरेट पलंग आहेत, डबल बेड नाही आहेत ते एक, आणि 80 जागा आहे. तिसरा प्रश्न, CSK फॅन की MI हेटर? CSK फॅन. हो घोर कलियुग. आतापर्यंतच्या 3 प्रश्नांची तू अतिशय 5 सेकंदाच्या आत उत्तरं दिलेली आहेत. पुढचा प्रश्न, कपल की सिंगल? उत्कर्ष भानूला आम्ही कसं इमॅजिन करावं? सिंगल. त्यानंतर 5वा प्रश्न, ट्विटर की इंस्टाग्राम? फेवरेट सोशल मीडिया ऍप कोणता आहे? ट्विटर. हा, सध्याच्या काळात तुझे जे ट्विटरवर तू ट्विट्स करतो आक्षेपार्ह ट्विट. आक्षेपार्ह नाही, राजकीय दृष्ट्या ते एकदम वेगळे वळण देतात. म्हणजे ज्या पद्धतीचा उत्कर्ष आम्ही इमॅजिन करतो आणि ज्या पद्धतीचे ट्विट्स तू करतो एकदम वेगळंच. म्हणजे इमॅजिन न होणारा उत्कर्ष आम्हाला. तर हे सगळं चालू असताना तुझा T2चा जो सेक्शन आहे तो येथे संपतो आणि T2च्या सेक्शन मध्ये तू ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची 5 सेकंदांच्या आत उत्तरं दिलेली आहेत. तुझा T1 आणि T2 या दोघांचा मिळून स्कोर होतो आहे 10. पुढे तू म्हणजे फर्स्ट इयरला आपण असताना एकदा मेन ऑडी मध्ये आपला एक
प्रोग्राम होता ज्यात आपण ब्रांच चेंज म्हणून असं त्या प्रोग्रामचं हे होतं ज्यात आपण ब्रांच चेंज करू शकत होतो आणि ऑलमोस्ट 4th राऊंड म्हटला जायचा. तर त्यात तू मेकॅनिकल टू IT अशी ब्रांच चेंज केली होती आणि ऑलमोस्ट तेव्हा मेन ऑडीमध्ये सगळ्यांनी तुझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या की म्हणजे खूप मोठा तो सगळ्यांसाठी एक तो शॉक होता. तर माझ्यासाठी देखील तो शॉक होता बिकॉज आय वॉज सिटिंग नेक्स्ट टू यू. तर त्याबद्दल काहीतरी सांग. पहिलं म्हणजे तो चौथा आणि तो 5वा राऊंड होता. चौथा एक आपला इन्स्टिट्यूशनल ऍडिशनल राऊंड गव्हर्नमेंट कॉलेजेसचा व्हायचा आणि ब्रांच चेंज करण्याचं कारण म्हणजे मुख्य म्हणजे मी मेकॅनिकल तरी का घेतली हेही कारण मला काही तेवढंस क्लिअर तेव्हाही नव्हतं, आजही नाही. तर एक महिना म्हणजे मी वर्ग केला, त्यात ड्रॉइंगचा विषय होता, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स होतं, जे मेकॅनिकलशी रिलेटेड नसावं, सिव्हिलशी असावं, पण मला तरी ते मेकॅनिकलशी रिलेटेडच वाटलं होतं. आणि दुसरं मला एक कळलं होतं की मेकॅनिकल इंजिनियर्स आयुष्य म्हणजे शारीरिक कष्ट पण भरपूर आहेत त्यांना. तर त्यामुळे आणि ह्या विषयांमुळे कदाचित घाबरलो असेल, त्यामुळे मी ब्रांच चेंज करायची होती. मला कॉम्प्युटर पाहिजे होती, का ते कारण अजूनही माहित नाही, पण मला असं कळलं होतं की 3 सीट रिकाम्या आहेत, ज्यानंतर NRIsनी भरल्या होत्या. तर मी त्या अपेक्षेने गेलो होतो तिकडे. मग तिकडे गेल्यानंतर आता तो एक इन्स्टंटेनियस गट फिलिंगचा निर्णय होता काय करावं, बदलावी करावं. आम्ही देखील असं ऐकलं होतं की IT मध्ये तुझ्या ओळखीचं कोणीतरी आहे बा, म्हणून उत्कर्षने हा निर्णय घेतला. त्याबद्दल पण बोलतो मी. तर एक अशी अफवा पसरली होती की एखादा म्हणजे COEPतलं मेकॅनिकल म्हणजे खूप म्हणजे वर्चस्व मानलं जायचं, तर ते सोडून IT काय यावं याच्या मुलांनी कॉन्स्पिरसी थेअरीज क्रिएट केल्या होत्या. माझी कोणीतरी गर्लफ्रेंड IT मध्ये आहे आणि तिच्यासाठी मी बदलली ब्रांच म्हणून. तर आणि त्या लोकांनी ज्या टाळ्या वाजवल्या होत्या ना, ते शॉकही बसला होता आणि त्यांना असं वाटलं होतं असं मूर्खासारखं काय करतोय त्या कारणासाठी. तेव्हा माझं काही लक्ष नव्हतं का त्या टाळ्यांकडे किंवा त्या ह्याच्याकडे, कारण मी स्वतः जास्त इमर्स होतो की आता आपण जर आता बदलली नाही तर पुढे तर बदलायचा ऑप्शन मिळेल न मिळेल फर्स्ट इयर नंतर असतो समजा, पण त्यामुळे म्हणलं आता गट फिलिंग वरनं मी बदलून टाकली ब्रांच. त्यानंतर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या अफवा पसरल्या. तुझ्या निर्णयाचं मी देखील फार सपोर्ट करतो, कारण तुझ्यासारखा मित्र मला IT मध्ये आल्यामुळे मिळाला. T1 आणि T2 मध्ये मार्क्स कमी पडले तरी आपल्या COEPच्या स्टुडंटचा एक मनात असतं की मी ESE मध्ये मार्क्स काढणार, तर आम्ही ESE सेक्शन सुद्धा ठेवलंय तुझ्यासाठी. तर त्यात तुला ओळखायचे हू आय एम, की शब्द कोडे असणार, त्याचं एका शब्दात उत्तर तुला द्यायचे, ओळखायचे की ते कोणाचं डिस्क्रिप्शन. ठीक आहे, चालेल. तर पहिला प्रश्न आहे, पहिला शब्द कोड आहे की आय एम द वन हू यू हॅव इटन अ लॉट, आय रिसाइड इन JM कॉर्नर अँड यू पे 80 रुपीज फॉर मी, हू आय एम. बॉम्बे चीज कट डोसा. दुसरा क्वेश्चन तुझ्यासाठी आहे. तू तुझ्या 3 मित्रांसोबत मागच्या वर्षी बाहेर फिरायला गेला होतास, खूप मज्जा देखील आली, निसर्ग पाहिला, तू इस्पेशली मला भेटायला आलेला होतास. तुम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर स्वतःला खिलाडी म्हणायला लागले, माझंही नाव सांगून दे. 5 सेकंदांचा वेळ आहे तुझ्याकडे. इमॅजिका. बरोबर. ऍट द एंड ऑफ द 5th सेकंड तू हे बरोबर सांगितलेलं आहेस, इमॅजिका. पुढचा क्वेश्चन थोडा हार्ड आहे, तर नीट विचार करून उत्तर देशील. तर तिसरा शब्द कोड आहे स्टुडंट्स लव माय व्हॉइस, मेरी आवाज ही मेरी पहचान है. शिवम इज माय बेस्ट फ्रेंड इन हॉस्टेल बट नॉट ऑफ माय एज, हू आय एम. आधी वाईल्ड गेस. शिवमचा मित्र, पण पण त्याच्या जेवढा नाहीये आणि हॉस्टेलचा आहे, आणि मेरी आवाज ही मेरी पहचान, त्याचा आवाज आपण भरपूर वेळा ऐकलाय हॉस्टेल. देखो गिरी. तुझा पुढचा प्रश्न,
शिवाजी महाराजांच्या कार्यातच माझं नाव आहे. तुझ्या आवडत्या हॉटेल्स पैकी मी एक. इथे 7 वाजेचं महत्व सर्वदूर आहे. माझंही नाव सांगून दे. हिंदवी स्वराज आणि शेवभाजी. बोथ आन्सर्स आर राईट. बोथ आन्सर्स आर राईट. पण हिंदवी स्वराज हे एक्सपेक्टेड आन्सर होता आम्हाला, कारण सगळ्या सीओईपीच्या मुलांची जाण हिंदवी स्वराज आहे. तर पुढचा 5वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, त्याचा नीट विचार करून उत्तर दे. माझ्यामुळे तुम्हाला एक दिवस हॉस्टेलच्या बाहेर राहावं लागतं. मूर्ती लहान पण कीर्ती महान माझी. पुण्याला माझं माहेरघर म्हणतात. ओळखा पाहू मी कोण? विद्या. हे हा, पेस्ट कंट्रोल. नाही. नाही, थोडा जवळ पोहोचलाय. पेस्ट कंट्रोलच्या जवळ. माझ्यामुळे तुम्हाला एक दिवस बाहेर जावं लागतं आणि माझी मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. मूर्ती लहान दिवस आहे. बाहेर राहावं लागतं का जावं लागतं? दोघी. एक दिवस दोघही. मूर्ती लहान आहे. नाही आठवत. अरे काय अरे फर्स्ट इयर. ढेकून यार. काय ढेकून देख. ऍट द एंड ऑफ द ESC तुझा स्कोर झालेला आहे 13. आणि एकदा तुझ्यासाठी आम्ही दोघी जण टाळ्या वाजवल्याच पाहिजे, कारण आम्ही खूप मेहनतीने एक प्रश्न तयार केलेले होते. आम्हाला असं वाटलं होतं की तू 10च्या वरच जाशील, पण 13 स्कोर करशील असं आम्ही कधीही गेस केलं नव्हतं. पण एक चांगला रेकॉर्ड तू सेट केला, कारण पुढे जे येणारे गेस्ट असतील त्यांच्यासाठी 13चा स्कोर देखील खूप म्हणजे 13 पार करणं देखील खूप कठीण राहणार आहे. आणि आम्हाला एक आता आयडिया देखील आली की कशा पद्धतीने आम्ही क्वेश्चन्स आहेत जे फ्रेम करू शकतो आणि बाकीच्यांना देखील रोखू शकतो. म्हणजे 13 खूप मोठा आकडा जाणार आहे. तर पुढचा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे तुझ्यासाठी की मागचं सेमिस्टर आपल्यासाठी खूप लाईफ टीचिंग एक्सपिरियन्स देऊन गेलाय. की ते इंटर्नशिप असो, F ब्लॉक वर राहणं असो किंवा आपला स्कोर असो CG मधला. तर इंटर्नशिप बद्दल म्हणायचं झालं तर तुझ्या इंटर्नशिप बद्दल खूप चर्चा होत होती की उत्कर्ष टॉपर आहे IT चा, तरी त्याला इंटर्नशिप मिळायला खूप अवघड जाते आणि खूप कमी पॉइंटर वालेही त्याचे इंटर्नशिप घेऊन जात आहेत. तर त्या लोकांसाठी तू काय संदेश देऊ इच्छितो? नाही, ह्याचं कारण कदाचित असू शकतं माझ्यातल्या अवेअरनेसची कमतरता. कारण इंटर्नशिप अशी गोष्ट असते हे मला 3rd इयर सुरू झाल्यावर जवळपास 15-20 दिवसांनी कळलं. ते पण माझ्या भावाकडून, स्वानंदकडून, की त्यांच्या कॉलेजमध्ये आहे म्हणून. त्यांनी मला विचारलं तुमच्या कॉलेजमध्ये कधी आहे? असेल या सेमिस्टरला किंवा पुढच्या सेमिस्टरला घेत असतील कंपन्या. त्यामुळे हा अवेअरनेस कमी असणं हा एक भाग असू शकतो. दुसरं कदाचित माझ्यात मॅच्युरिटी कमी असू शकते. जेव्हा म्हणजे HR इंटरव्ह्यू व्हायचा किंवा टेक्निकल इंटरव्ह्यू मधनं मी बाहेर पडलो नाही. मोस्टली मी HR इंटरव्ह्यू मध्येच मोस्टली बाहेर पडलो. आणि एखाद दुसरा एक्सेप्शन असू शकतो. त्यातून तुला एक्झॅक्टली काय शिकायला मिळालं? कारण बऱ्याचशांसोबत हा अनुभव आला आणि त्यांना देखील तू जे सांगशील त्यातनं थोडंफार इन्स्पिरेशन मिळू शकेल. एक आपल्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळतेच जी आपल्याला पाहिजे असं नसतं. हे समजण्याची आणि पचवण्याची शक्ती मिळाली की आपण म्हणजे जे पाहिजे ते नेहमी तुम्हाला मिळणार नसतं. त्यामुळे कधी कधी तुम्हाला अपयश पचवावंच लागतं आणि ते शिक्षणही झालं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं असतं. दुसरं, लोकांशी इंटरॅक्ट करताना म्हणजे मी कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये कॉन्फिडन्स गेला नाही. भले उत्तर येत असू दे नसू दे, पण तो कॉन्फिडन्स टिकवता आला मला बोलताना बाहेरच्या कंपनीतल्या लोकांशी वगैरे. सुरुवातीला कंपनीच्या इंटर्नशिप्सला प्रयत्न केला, पण मग एंडसेम आपली जवळ आली होती. त्यामुळे म्हणलं इतक्या प्रयत्नानंतर जर होत नाही तर जर आपण थांबू. आणि मग तेव्हाच एक सिंगापूरच्या NTU बद्दल आलो होतो. म्हणलं आपण त्यात अप्लाय करून बघू आणि रिसर्च इंटर्नशिपसाठी प्रयत्न करू. त्यामुळे म्हणजे आता CGP चांगला आहे माझा, कदाचित तिथे त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. आणि दुसरं, परीक्षा आल्या होत्या इंटर्नशिपच्या त्या
सगळ्या प्रोसेससाठी खूप लेक्चर्स बुडालेले होते. म्हणजे असे लेक्चर्स धडाधड कॅन्सल व्हायचे, आपण जायचोच नाही, ते लेक्चर व्हायचे तरी आम्ही जायचो नाही. बरोबर. त्यामुळे म्हणलं मग जे आपल्याला मिळते हातात आहे ते तरी घेऊ, मग बघू. तर कोरोनाच्या या काळात म्हणजे अतिशय संकटाचा काळ आहे आणि प्रत्येकाला त्रासदायक असा हा काळ आहे. ह्या काळात प्रत्येकाने खरं तर घरी राहायला पाहिजे, घरच्यांसोबत वेळ घालवला पाहिजे आणि अनेक कामांमध्ये स्वतःला गुंतवून घ्यायला पाहिजे. तर तुझ्या मित्रांना तू काही संदेश देऊ इच्छितो या कोरोनाच्या काळात वेळ कसा घालवायचा त्याबद्दल? कोरोनाच्या काळात आता सध्या म्हणजे आता जवळपास 2 महिने झालेत आपल्याला, आपण घरातच आहोत. आपण सगळं करून पाहिलं, लोकांनी दालगोना कॉफी बनवली, वेगवेगळे पदार्थ ट्राय करतायत लोक, स्वयंपाकामध्ये आपला हात आजमावतायत, त्यानंतर घरच्यांसोबत खेळतायत, पुस्तकं वाचतायत, सिरीज वगैरे बघतात. पण एक आता कंटाळा यायला लागलाय आणि आपले कामं करतायत, इंटर्नशिप ज्यांच्या व्हर्च्युअल चालू आहेत ते करतायत, बाकी कुठले नवे कोर्सेस करतायत, प्रत्येक जण काही ना काही नवं शिकण्याचा प्रयत्न. फक्त त्यात एक लक्षात ठेवा की तुम्ही कायम प्रोडक्टिव्ह असायलाच पाहिजे. अशातली काही बाब नाही. थोडं बसा, थोडं आरामात राहा, थोडा वेळ घ्या, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची म्हणजे तुमच्या मानसिक गरजा, तुमची मानसिक स्वास्थ्य याकडे लक्ष द्या. कारण असा वेळ तुम्हाला परत कधी मिळणार नाही की स्वतःच्या आतमध्ये डोकावण्यासाठी. आता बऱ्याच जणांना अँझायटीचा त्रास आहे. आता या काळात त्यांना असं घरात बसल्याने खूप अँक्शियस वाटतं. अशा याच्यात आपल्या सीओपी कॉलेजने सीओपी मित्र क्लब द्वारे त्यांच्याही बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. शिप्रा मॅडमच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी चालू आहेत. त्यांचं आता जस्ट कालच मला वाटतं एक मेंटल वेलनेसवर एक इंस्टाग्राम लाईव्ह होत्या त्या. तर अशा गोष्टी पण पहा आणि कायम आपण प्रोडक्टिव्ह राहावं असं कंपल्शन जाणवू देऊ नका. तर तू आमच्या शो मध्ये आलास, आमच्या इंटरनल्स नावाच्या शोची शोभा देखील वाढवलीस. एकंदरीतच तुझ्या या असण्यानं आमच्या अनेक मित्रांना खूप इन्स्पिरेशन भेटेल, खूप मजा देखील आली. तुम्हाला पण खूप थँक्यू. तुम्ही मला या चॅट शो मध्ये बोलवलं. लोकांचा थोडा मनोरंजन होईल, विरंगुळा मिळेल आणि सगळ्या व्ह्युअर्सनाही थँक्यू. तुम्ही हे पाहून थोडा आनंदी व्हा, थोडं काही शिका. हा, जे पण बघतायत व्हिडिओ प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमचं चॅनल. म्हणजे आम्हाला देखील मोटिवेशन मिळेल तुमच्याकडून.